काल दिनांक 10 फेब्रुवारी रोजी घरकुल योजना परिसरात रात्री 10:30च्या सुमारास एका रिक्षा चालकाने दुसऱ्या रिक्षा चालकाला दांडुक्याच्या साह्याने वार करत ठार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे। हे आहे घरकुल योजनेतील शंकर गाडगीळ। त्याबाबत सविस्तर असे घरकुल योजना परिसरात राहणारे शंकर गाडगीळ वय वर्ष 38 सोनू कांबळे यांच्याशी क्षुल्लक कारणावरून वाद झाला। या वादामधून रिक्षा चालक सोनू कांबळे व महेंद्र कांबळे आणि एक अल्पवयीन तरुण या तिघांनी शंकर गाडगीळ याच्या डोक्यात दांडुक्याच्या साहाय्याने वार करत गंभीररित्या जखमी केले। या हल्ल्यानंतर जखमी शंकर गाडगीळ याला तात्काळ जिल्हा शासकीय रुग्णालयात नेण्यात आले, मात्र डॉक्टरांनी तपासणी केली असता त्याला मृत्यू घोषित केले। या घटनेची माहिती मिळताच MIDC चिंचोळे पोलीस ठाण्यातील पोलीस निरीक्षक मनोहर कारंडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक संदीप पवार, पोलीस हवालदार ढाकणे यांची टीम घटनास्थळी दाखल झाली। या घटनेतील महेंद्र कांबळे, सोनू कांबळे व एक अल्पवयीन तरुण यांना तात्काळ ताब्यात घेतले। या घटनेचा पुढील तपास MIDC पोलीस चौकीचे पोलीस करीत आहेत। दरम्यान या घरकुल योजना परिसरात वारंवार होणाऱ्या खुनाच्या घटनेने परिसरात भीतीचे वातावरण पसरलेले आहे। तसेच कायदा व सुव्यवस्थेचे 3:13 वाजल्याचे देखील नागरिकांकडून बोलले जात आहे।